मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 1500चा हप्ता आजपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मात्र दुसरीकडे तब्बल 92 लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहे। नेमकी कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहे आणि कोणाची नावे कट झाली, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लाडकी बहीण योजना पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींचा जून महिन्याचा हप्ता आजपासून बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे। प्रत्येकी 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होत आहेत। त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे। खरं तर जुलै महिना सुरू होऊन 15 दिवस झाले तरीही लाडक्या बहिणीचे 1500 रुपये न मिळाल्याने अनेक महिला चिंतित होत्या। हे पैसे आपल्याला कधी भेटणार याकडे महिला वर्ग आतुरतेने वाट पाहत होत्या। मात्र आता महिलांची प्रतीक्षा संपली असून आजपासून पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, या दरम्यान सरकारने राबवलेल्या विशेष छाननी मोहिमेनंतर तब्बल 92 लाख महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आली आहेत। 92 लाख नावे कट होण्यामागची ही आहेत प्रमुख कारणे। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार केवळ तांत्रिक त्रुटी नव्हे तर योजनेच्या मूळ निकषाचे उल्लंघन झाल्याने पडताळणी समोर आले आहेत। बघा, या ठिकाणी ई-केवायसी कडे पाठ। सर्वाधिक महिला या केवळ मुदतीत आधार संलग्न ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे थेट योजनेतून बाद झाल्या आहेत। उत्पन्नाची मर्यादा। योजनेसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे बंधनकारक होते। मात्र छाननी दरम्यान सुमारे 16 लाख महिला प्राप्तिकरण भरणाऱ्या किंवा अधिक उत्पन्नाच्या गटातील असल्याचे उघड झाले आहे। बघा, या ठिकाणी सरकारी नोकरदार व इतर योजना। सुमारे 4.42 लाख अर्जदार स्वतः किंवा त्यांचे कुटुंबीय शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे आढळलेत। तर काही जणी आधीच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या। वयोमर्यादा व एकाच कुटुंबातील लाभार्थी। 21 ते 65 वयोगटाचे निकष न पाळल्यामुळे आणि एकाच कुटुंबातून 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेतल्यामुळे लाखो अर्ज बाद झाले। पुरुष अर्जदारांची घुसखोरी। धक्कादायक बाब म्हणजे जवळपास 29,000 पुरुषांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, ज्यांचे अर्ज आता ब्लॉक करण्यात आले आहे। जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या PG ज्ञान या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। धन्यवाद।